टास्क करला ते गणपती बाप्पा. आज सगळ्या गाड्या एकाच ठिकाणी आहेत. होंडे होंडे असं दररोज एका मागे सकाळी संध्याकाळी मिळाल्या कसं बघा. मारायला मग गाडी बनवतो. शैक्षणिक गेले की सल श्रमदान. आमच्या गावाच्या महिला केंद्रामध्ये आणि ह्या गावाच्या महिला केंद्रामध्ये किती फरक आहे बघा. हे बघा इथं पोस्ट ऑफिस आहे. त्याच्यानंतर आपल्या गाडीसाठी आरोग्य केंद्र दिलेले आहेत बघा. आणि काल डायरेक्ट जनावर बांधण्यासाठी महिला केंद्र. ती लहान आणि कीर्तिमान म्हणल्यासारखं असल्यावर पण कमवून खाऊ शकते माणूस. कुठं आउटसाईडला मेन हायवेला लावला का कसली बारीक मशीन पण बघ काय सुद्धा सोडणार. आणि ती कर्चर असते का त्याला 2-2, 3-3 वेळेस टाकावं लागेल ऊस. 2 वेळेस मग बघा जिगरी दोस्त मॅडम जिगरी दोस्त त्यांच्या आयुष्यात खुश. त्यांना मोठी चांगली स्पोर्ट बाईकची काय गरज नाही. ऊन डायरेक्ट तोंडावरच येते बघा. अजून काही वर्षांनी 10 ते 15 वर्षांनी ही शेतकरी करोडपती होईल. करोडपती. सागवान लय डिमांड आहे या सागवानच्या झाडाला. हो का इकडं पण आहे. इथं काय उलाले एवढं मोठं धूर आहे का डायरेक्ट काय जळले का काय. किती प्रदूषण आहे बघा ते. बघा की हो काही धूर. ऊसाचं रान का. ऊसाच्या रानात काळं धूर निघतंय. पांढरं धूर आहे. पांढरा ऊस पांढरा असतंय का. काय काय म्हणलो की हे जमाना बघा ते. बाबा कसलं भयानक जळ आले ते. किती प्रदूषण म्हणावं याला. हा रस पिऊ देणार नाही का की बघा कुत्रा तुमचं. बांधलंय का नाही. बांधलंय त्याला. रस रस रस. हे बघा 8 दिवसातून दुसऱ्यांदा ऊसाचा रस. मज्जा आहे बघा मज्जा. तिकडे गाडी उभा करायचं. तिकडे ऊस प्यायला बसायचं. झालं लांबून भुकायपुरतंच आहेस का बाबा. हा त्या तिथं उभारल्यावर भूक लागली रस्त्यावर. भूक तुला बघ आता. मुंडे धरून पाय दे मुंडे में लांब गेल्यावर शेपूट बघ त्याच. Like, share, subscribe.
ऊसाचा रस पिऊन निघालो. पोट धरून बसा. स्वप्न हो माय असलं काम करत बसावं लागेल. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29.